17व्या शतकाची गोष्ट. एका महापराक्रमी राजाने अशक्य वाटणारं एक स्वप्न पाहिलं, एका महान साम्राज्याचं. ही शौर्यगाथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांचा सर्वात मोठा शत्रू सम्राट औरंगजेब यांची. साल होतं 1660. औरंगजेबानं मराठ्यांचं वाढतं सामर्थ्य मोडून काढण्यासाठी आपला मामा शाहिस्तेखानाला दख्खनमध्ये पाठवलं. त्याच्यासोबत होती 1 लाखाची प्रचंड फौज, एक अफाट प्रशिक्षित मुघल सैन्य. पुढची 3 वर्ष मुघलांच्या सततच्या आक्रमणांनी महाराजांकडून पुणे आणि त्यांचा लाल महालही हिसकावून घेतला. पण याच कोंडीत सापडल्यावर महाराजांनी एक असा धाडसी डाव आखला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. एप्रिल 1663. एका लग्नाच्या वरातीचं निमित्त साधून महाराज स्वतः निवडक सैनिकांसह थेट पुण्यात घुसले. त्या धाडसी छाप्यात शाहिस्तेखानाची बोटं कापली गेली आणि त्याचा मुलगा मारला गेला. या भयंकर अपमानामुळे खान तिथून पळून गेला आणि औरंगजेबाच्या क्रोधाला बळी पडला. आता औरंगजेबानी आपला सर्वात मातब्बर सरदार मिर्झाराजे जयसिंग याला प्रचंड फौजेसह पाठवलं. या अफाट ताकदीसमोर महाराजांनी एक पाऊल मागे घेत तहाची बोलणी करण्याचा निर्णय घेतला. हा होता 1665चा पुरंदरचा तह. वरकरणी हा पराभव होता, पण महाराजांच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्यानंतर 1666 साली महाराजांना थेट औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला बोलावण्यात आलं. पण तिथे पोहोचल्यावर दरबारात त्यांचा अपमान करण्यात आला. त्यांना कनिष्ठ सरदारांच्या रांगेत उभे केले गेले. स्वाभिमानी महाराजांनी तो अपमान सहन केला नाही. ते दरबारातून निघून गेले आणि त्यांना तात्काळ कैद करण्यात आलं. आता महाराज घरापासून शेकडो मैल दूर शत्रूच्या ताब्यात होते. सुटका जवळपास अशक्य होती. पण महाराजांनी तिथूनही निसटण्याची एक अशी योजना आखली जी इतिहासात अजरामर झाली. असं म्हणतात की मिठाईच्या मोठ्या पेटाऱ्यांमध्ये बसून महाराज आणि संभाजीराजे कैदेतून निसटली. अर्थात सुटकेच्या या पद्धतीबद्दल इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मतं आहेत, पण सुटका झाली हे सत्य आहे. आणि ही सुटका म्हणजे केवळ स्वतःचा जीव वाचवणे नव्हतं. महाराज परत आले ते एका नव्या युद्धासाठी. परत्याल्यावर त्यांनी असा काही वेगवान प्रतिहल्ला केला की अवघ्या 4 महिन्यात तब्बल 27 किल्ले परत जिंकले. आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला. महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि ते छत्रपती झाले. त्यांच्या या विजयाने एका न्यायपूर्ण शासनाचा म्हणजेच स्वराज्याचा पाया रचला गेला. शिवाजी महाराजांचं कार्य आणि त्यांचा संघर्ष येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनून राहिला आहे.